न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। 8 दिवसांपूर्वी नगरसेविका किरणताई गामणे व बाळा दराडे यांनी प्रशासनाला संभाजी क्रीडांगण समस्याबाबत निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता, परंतु कुठलीही हालचाल न झाल्यामुळे आज अखेर शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला व सकाळी 9 वाजेपासून थेट क्रीडांगणामध्येच ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू करताच तात्काळ साफसफाई व गवत काढण्याचं काम प्रशासनाने चालू केले। सदर आंदोलन ठिकाणी तात्काळ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गीते, काँग्रेस सिडको अध्यक्ष विजय पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देताच प्रशासनाची एकच धावपळ उडाली व तात्काळ सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या व येत्या 24 तासात सर्व कामे पूर्ण होतील असे आश्वासन दिले। मान्य करण्यात आलेल्या मागण्या: दररोज जॉगिंग ट्रॅक सफाई करणार, पूर्ण क्रीडांगण मधील दर 10 दिवसांनी पूर्ण गवत काढणार, दोन्ही स्वच्छतागृह दररोज साफ करणार, 2 दिवसात सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणार। सदर आंदोलन प्रसंगी सुभाष गायधनी, दत्तू तडाखे, सचिन बागुल, तबरे शेख, नाना पाटील, तेजस भागवत, युवराज सोनार, तन्मय शिंदे, विक्रांत सांगळे, दीपाली बागुल यांच्यासह विविध खेळाडू, क्रीडाप्रेमी उपस्थित होते। नगरसेविका किरणताई दराडे आणि बाळा दराडे यांनी संभाजी स्टेडियमची सगळी हकीकत या ठिकाणी सांगितली। अनेक समस्या या सोडवल्या जात नाही महापालिकेकडनं, त्यामुळे जॉगर्स ग्रुप सर्व नाराज आहेत, समस्येने त्रस्त आहेत। या ठिकाणी शौचालय आहेत 2, त्याची दुरुस्ती होत नाही, त्यांची स्वच्छता ठेवली जात नाही। आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने काम करत नाही हे लक्षात आलेलं आहे। त्यामुळे डेंग्यूची साथ संपूर्ण सिडको परिसरामध्ये पसरलेली आहे। अनेक डेंग्यू ग्रस्त लोक मोठमोठ्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत। त्यांच्यामुळे महापालिकेच्या निग्लिजन्सपणामुळे, आरोग्य वैद्यकीय विभागाच्या निग्लिजन्सपणामुळे लोकांना कोट्यवधीचा खर्च हा सोसावा लागतो आहे। त्याला जबाबदार नाशिक महापालिका आहे आणि शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निश्चितपणाने जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। आजचं आंदोलन बाळा दराडे आणि किरण दराडेंनी या ठिकाणी केलं, त्याला समर्थन आम्ही देण्यासाठी आलो। निश्चितपणाने पक्षाच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा आहे आणि त्यांनी घेतलेली भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। त्यामुळे संघटना ही पाठीशी आहे। विलास शिंदे असेल, मी असेल, आदरणीय वसंतभाऊ असेल, हे किरण दराडे आणि बाळा दराडेच्या पाठीशी आहोत। बांधकाम विभागाने सुद्धा जे कामं आहेत ते निश्चितपणाने विभागीय अधिकारी कुमावत यांनी सांगितलं की ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। येत्या काळामध्ये 24 तासामध्ये हे ग्राउंड स्वच्छ होईल अशी शिवसेनेची अपेक्षा आहे आणि त्यांनी आश्वासन त्या ठिकाणी दिलं असल्यामुळे तूर्त ते लक्षणिक उपोषण जरी असलं तरी पुढील काळामध्ये ही मोठी चळवळ उभी राहण्याशिवाय राहणार नाही। या आजची ही ठिणगी होती, हा ठिणगीचा वनवा पेटवल्याशिवाय राहणार नाही। शिवसेना आरोग्यासाठी आणि लोकांसाठी, जनतेसाठी हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार। राजे संभाजी स्टेडियम इथे आज आम्ही उपोषणाला बसलो होतो। इथली सगळ्यात पहिली समस्या आहे सिक्युरिटी गार्ड। इथे सिक्युरिटी गार्ड नसल्यामुळे काही मुलं मद्यपानी अवस्थेत इथे बसलेले असतात। दुसरे असं इथे स्वच्छतागृहांची स्वच्छता नाही आहे। स्टेडियमवर ट्रॅकिंगवर पूर्ण ग्रास वाढलेला आहे आणि आता पोलीस भरती मोठ्या प्रमाणात चालू आहे। तर हे जे आपले मागे विद्यार्थी यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि आपण वारंवार महापालिकेकडे तक्रार करूनही या गोष्टीचं निवारण न झाल्यामुळे आज आपल्याला उपोषणाला बसावं लागलं। तर बघू आता त्यांनी येत्या 24 तासाची आपल्याला मुदत दिली। 24 तासात जर हे काम पूर्ण नाही झालं तर आपलं पुन्हा एकदा उपोषण चालू होईल। माझं नाव गणेश परदेशी आहे। मी एक पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतो। माझी एवढी समस्या आहे की ग्राउंडमध्ये ना संध्याकाळी म्हणजे आम्ही ग्राउंड करत राहतो, जे पिणारे खाणारे लोक असतात ते कॉर्नरला बसतात तिथं, त्यांच्यामुळे आम्हाला लई त्रास होतो आणि पोरी पण राहतात प्रॅक्टिस करणारे, त्यांच्यामुळे ते त्रास होतं। त्यांना काही बोलायला गेले की ते आपल्यालाच उलटं बोलतात। त्यासाठी ग्राउंडला सिक्युरिटी पाहिजे पहिली गोष्ट, आणि स्वच्छता पाहिजे। जे बाथरूम वगैरे असतं ते एकदम स्वच्छ नाही, तिथे एक म्हणजे असं नळ ठेवावं की त्याने पाणी जाईल आणि वास जाईल, पळताना पण तो पूर्ण वास असा बाहेर येतो त्यामुळं। आणि दुसरं बाकीचं काही नाही। बाकीचं इथं हे आता पावसामुळे सगळे ग्रास झालेत, त्या ग्रासमुळे काय होतं, पाणी साचल्यामुळे तिथे डास पण होतात, त्यामुळे डेंग्यू वगैरेची होण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे ते ग्रास काढून घेण्याची एवढीच आमची मागणी बस। सर्व नागरिकांनी या प्रसंगी समाधान व्यक्त केले। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।